नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे। तर आता पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये आता तब्बल 2480 कोटी रुपयाचा पीक विमा या जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू झालेला आहे। यामध्ये तुम्हाला मिळणार का व तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती सांगणार आहे की जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जेणेकरून पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल। मोबाईलची जी की स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊया। तर आता मुख्य अपडेट इथं आलेली आहे। तर आता आजपासून पीक विमा वाटप इथं सुरू झालेले आहे। आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। आता तब्बल 2480 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे ते मंजूर होऊन पीक विमा कंपनी, राज्य सरकार, केंद्र सरकार, तर याचप्रमाणे आता पीक विमा कंपनीला तातडीने आदेश इथं देण्यात आलेले आहे की बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने इथे जमा होत आहे। सर्वप्रथम विदर्भ विभाग यामध्ये नागपूरमध्ये 120 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। वर्धामध्ये 80 कोटी रुपयाचा, भंडारामध्ये 70 कोटी, गोंदियामध्ये 65 कोटी, चंद्रपूरमध्ये 110 कोटी, गडचिरोलीमध्ये 90 कोटी, अमरावतीमध्ये 140 कोटी, अकोल्यामध्ये 130 कोटी, यवतमाळमध्ये 80 कोटी, बुलढाण्यामध्ये 150 कोटी। तर आता हा जो विभाग बघितलेला आपण विदर्भ विभाग, तर या विदर्भ विभागामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तुम्ही तपासा। यानंतर इथे आपलं मराठवाडा विभाग, तर आता मराठवाडा विभागामधील छत्रपती संभाजीनगरमध्ये 100 कोटी, जालन्यामध्ये 90 कोटी, परभणीमध्ये 95 कोटी, हिंगोलीमध्ये 85 कोटी, नांदेडमध्ये 160 कोटी, लातूरमध्ये 110 कोटी, धाराशिवमध्ये 105 कोटी, बीडमध्ये 70 कोटी। तर हा जो पीक विमा आहे, ज्या शेतकरी बांधवांनी पीक पाहणी केलेली आहे, पीक विमा फॉर्म भरलेला आहे आणि 72 तासाच्या त्यांनी क्लेम केलेला आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते। त्यानंतर इथे आपलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथे आपलं पुणेमध्ये 75 कोटी, त्याचप्रमाणे इथे आपलं सातारामध्ये 85 कोटी, सांगलीमध्ये 95 कोटी, कोल्हापूरमध्ये 70 कोटी, सोलापूरमध्ये 140 कोटी। तर याप्रमाणे पीक विमा जमा होत आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील। त्याचप्रमाणे 17,500, तर त्याचप्रमाणे 17,000 याप्रमाणे शेतकरी बांधवांना भरपाई इथं दिल्या जाणार आहे। यानंतर नाशिकमध्ये 130 कोटी रुपये, जळगावमध्ये 150 कोटी रुपये, धुळेमध्ये 80 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 75 कोटी रुपये पीक विमा जमा होत आहे। कोकण विभागामधील मुंबई शहरमध्ये 10 कोटी, मुंबई उपनगरमध्ये 15 कोटी, ठाण्यामध्ये 40 कोटी, पालघरमध्ये 60 कोटी, रायगडमध्ये 50 कोटी, रत्नागिरीमध्ये 45 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 35 कोटी। तर याप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे। आता यामध्ये तुमचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असणं देखील आवश्यक आहे। पाऊस असेल, पूर, दुष्काळ, तर आता बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना जे की पैसे इथे जमा होत आहे। आता ज्यांचं कोणाचं यादीमध्ये नाव आहे तर शेतकरी बांधवांनी लगेच यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा। तर तुमचे पैसे खात्यामध्ये आले की नाही हे सर्वप्रथम बँक पासबुक अपडेट करून घ्या किंवा त्यावरती एंट्री करून घ्या। SMS द्वारे चेक करा किंवा ऑनलाईन सुविधा सुद्धा तुम्हाला आलेली आहे। तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक पाहणी केलेली आहे तर अशा बांधवांना प्राधान्य इथं देण्यात येत आहे। पैसे न मिळण्याचे काय कारण आहे, तर यामध्ये अर्ज तुम्ही तपासून घ्या, ई पीक पाहणी झाली की नाही तपासा, बँक खाते व्यवस्थित आहे की नाही चेक करा, डीबीटी लिंक आहे की नाही। आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशांनी 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा आलेला नाही। तर त्यावरती कॉल केल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल की तुम्हाला पीक विमा का जमा झालेला नाही, फॉर्म पेंडिंग मध्ये आहे का, रिजेक्ट मध्ये गेला का, कधीपर्यंत पीक विमा इथं येणार आहे, सविस्तर माहिती तुम्ही 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून घेऊ शकता किंवा लेखी तक्रार द्या पीक विमा प्रतिनिधीला। हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस राहते। प्रत्येक तालुक्या ठिकाणी जिथं जिथं तालुके आहेत तर त्या सर्व तालुक्यांमध्ये पीक विम्याचं एक ऑफिस राहते, तिथं जाऊन भेट द्या। प्रति शाखा व्यवस्थापक किंवा पीक विमा अधिकारी, पीक विमा कंपनीचे नाव नाही लिहिलं तरी चालेल, कार्यालयाचा पत्ता जिथं तुमचा जिल्हा तालुका आहे तिथे लिहायचं आहे। पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत तक्रार अर्ज, त्याचप्रमाणे महोदय लिहायचं आहे, मी खाली सही करणारा शेतकरी आपल्या कंपनीमार्फत पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे, परंतु अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। माझी माहिती खालीलप्रमाणे आहे, यामध्ये नाव, गाव, तालुका, जिल्हा, सर्वे नंबर, पिकाचे नाव, अर्ज क्रमांक, बँक खात्याचे नाव, खाते क्रमांक, मोबाईल नंबर इत्यादी तुम्हाला माहिती तर स्टेप बाय स्टेप भरायची आहे, न चुकता व्यवस्थित माहिती भरायची आहे।
वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली असून अद्यापही माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, तरी कृपया माझ्या खात्यामध्ये तात्काळ चौकशी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम मिळवून द्यावी ही नम्र विनंती. आपला विश्वासू दिनांक सिग्नेचर करायचे आहे. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायची आहे. त्यामध्ये तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणि पीक विम्याची पावती 7, 12 आणि 8 इत्यादी डॉक्युमेंट जोडून तुम्हाला द्यायचं आहे. तर तुम्हाला जे की मी पहिले सांगितलं होतं की हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे, यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही सविस्तर डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. आता पीक विम्याची रक्कम जे की 2480 कोटी रुपयाचा पीक विमा बरेच दिवसांपासून व बरेच शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तर अशा शेतकऱ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही. स्टेप बाय स्टेप इथं पीक विमा जमा होत आहे डिस्ट्रिक्ट वाईज. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकच वेळी येतील आणि सर्व शेतकरी बांधवांना हा जो पीक विमा इथे मिळणार आहे. तर घाबरण्याचं काही कारण नाही. लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथे जमा होणार आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.